तुला शिकवेन चांगलाच धडा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. अक्षरा आणि चारुलता काल्याची तयारी करत असतात. धनाजीसुद्धा त्यांना मदत करत असतो. पण चारुलता धनाजीला सांगते की तुम्ही जाऊन आराम करा. त्यामुळे धनाजी तेथून निघून जातो. त्यानंतर आजी त्या ठिकाणी येतात. त्या चारुलताला म्हणत असतात की तुम्ही जाऊन आराम करा. मात्र चारुलता म्हणते की सकाळपासून तुम्हीच काम करताय आणि मी सुद्धा तुमच्या मुलीसारखीच आहे ना, मग मी इथे असताना तुम्ही काम कसं करणार? त्यापेक्षा तुम्ही जाऊन आराम करा. आणि तिचं ते बोलणं ऐकून आजींना खूप बरं वाटतं आणि मग त्या तेथून निघून जातात. त्यानंतर एक बाई पूजेसाठी फुलं घेऊन त्या ठिकाणी येते. मात्र तिचा तोल जाऊन ती खाली पडते. सगळी फुलंसुद्धा खाली सांडतात आणि ते बघून चारुलता खूप चिडते. मात्र त्यानंतर ती शांतपणे म्हणते, काही हरकत नाही, फुलं पडली तर आपण दुसरी फुलं आणूयात, पण तू स्वतःची काळजी घे. आणि त्यावरती बाई हो म्हणत तेथून निघून जाते. तर चारुलताचं हे वागणं बघून अक्षरा मनाशी म्हणत असते की जर यांच्या जागी भुवनेश्वरी मॅडम असत्या तर त्या नक्कीच अशा वागल्या नसत्या. चारुलता मॅडम तर घरातील नोकरांनासुद्धा अगदी घरातल्यांप्रमाणे वागवतायत. तर दुसरीकडे दुर्गी काही बायकांना पैसे देत म्हणत असते की मी जे काम सांगितले ते काम पूर्ण व्हायलाच हवं. मी जेव्हा तुम्हाला घरी बोलावेल तेव्हा तुम्ही यायचं. पण एक गोष्ट लक्षात ठेवा की जर काही माझ्या अंगलट आलं तर मी हात वर करणार. त्यामुळे तुम्ही असं काही वागू नका जेणेकरून कोणाला संशय येईल. आणि त्यावर त्या बायकासुद्धा हो म्हणतात आणि मग दुर्गी तेथून निघून जाते. दुसरीकडे कंपनीत काम करणारा तो रमेश चंचीला जाऊन भेटतो. तो म्हणत असतो की कधीपासून मला त्या अधिपतीचा बदला घ्यायचा आहे, पण तुम्ही तर काही सांगतच नाही. नेमकं काय करायचं ते सांगा पटकन. तर चंची म्हणत असते पण नेमकं करायचं तरी काय तुला? तर तो रमेश म्हणत असतो की त्या धाकट्या सरकारांनी माझा सगळ्यांसमोर अपमान केला आहे. त्यांच्यामुळे माझी आई माझ्याशी नीट बोलत नाही. त्यामुळे मलासुद्धा त्याचा अपमान करायचा आहे. आणि त्यावर चंची हसतच म्हणते की मला कळलं की फॅक्टरीमध्ये त्या बायकांचा जो मोर्चा आला होता त्याला तुझीच फूस होती, पण तुझा डाव तुझ्यावरच उलटला ना. आणि त्यावर तो रमेश म्हणतो की खरं आहे, त्या धाकट्या सरकारांनी त्या बायकांच्या सगळ्या मागण्या मान्य केल्या. मात्र आता मी एक वेगळाच विचार करतोय. आत्तापर्यंत त्यांनी डोसकं वापरून माझा डाव माझ्यावरच उलटवला ना, पण आता जर त्यांचं डोकं ठिकाणावरच राहिलं नाही तर. त्यामुळे चंची विचारते की नेमकं काय चालू आहे तुझ्या डोक्यात? आणि त्यावर तो हसतच म्हणतो की दहीहंडीला जेव्हा दहीहंडी फोडताना धाकटे सरकार वरती चढतील तेव्हा त्यांना अधांतरी लटकताना बघतोय मी. आणि ते ऐकून चंचीसुद्धा खुश होते. तर दुसरीकडे अक्षरा आणि चारुलता पूजेची तयारी करत असतात. तितक्यात आजीसुद्धा त्या ठिकाणी येतात. चारुलता अक्षराला सांगत असते की तू सगळं काही नीट बघून घे, माझ्यानंतर तुलाच हे सगळं करायचं आहे. आणि मग ती आजींनासुद्धा म्हणते की जर काही चुकलं तर नक्की सांगा. तर आजी तिचं कौतुक करत म्हणत असतात की तुम्ही सगळं अगदी व्यवस्थित केलं. त्यामुळे चारुलता खुश होते. आणि मग त्यानंतर ती अक्षराला अधिपतीबद्दल विचारते. तर अक्षरा सांगते की ते लवकरच फॅक्टरीमधून येतील. आणि मग त्यानंतर चारुलता अक्षराला सणांचं महत्त्व सांगते. आणि पूजेची तयारी झाल्यावर तीसुद्धा आवरण्यासाठी तिच्या खोलीत जाते. तर आजी अक्षराला म्हणत असतात की खरंच या बाईमध्ये खूप नेमकेपणा आहे. हिच्याकडे बघून मला माझ्या भुवीचीच आठवण आली. आणि त्यांचे डोळे नकळतपणे भरून येतात. पण अक्षरा त्यांना समजावत म्हणते की आजी काळजी करू नका, भुवनेश्वरी मॅडमसुद्धा लवकरच घरी येतील. तर दुसरीकडे अधिपती ज्या लोकांना त्याने भुवनेश्वरीला शोधायला सांगितलेले असते त्यांच्याशी बोलत असतो. पण कोणालाही भुवनेश्वरी सापडलेली नसते आणि त्यामुळे अधिपती त्यांच्यावर खूपच चिडतो. त्यानंतर त्याला अक्षराचा कॉल येतो. अक्षरा त्याला सांगते की घरी पूजा आहे, सगळेजण तुमची वाट बघतायत. मात्र अधिपती म्हणत असतो की आमचा देवच घरात नाही म्हटल्यावर आम्ही कोणासाठी त्या घरात यायचं? तर अक्षरा म्हणत असते की अधिपती तुमची अवस्था कळते मला, मात्र जर तुम्ही आला नाहीत तर तुमच्या आईंना वाईट वाटेल. पण अधिपती म्हणतो की ती बाई माझी आई नाही आहे, एवढं लक्षात ठेवा. आमच्या आईसाहेबच माझ्या आई आहेत. आणि ते ऐकून अक्षरा म्हणते की ठीक आहे, पण तुम्ही प्लीज पूजेसाठी घरी या. पण अधिपती ऐकत नाही. त्यामुळे शेवटी अक्षरा म्हणते की इतर कोणासाठी नाही, पण प्लीज माझ्यासाठी या. आणि मग ती फोन ठेवून देते. तर अधिपतीला काय करावं ते सुचत नाही. तर दुसरीकडे चंची आणि तो रमेश सगळीकडे फिरत असतात. रमेश तिला विचारत असतो की तुमच्या डोक्यात नेमकं काय सुरू आहे ते सांगा तरी.
तुम्ही जे सांगाल ते करायला मी तयार आहे, कारण आता त्या धाकट्या सरकारला मी जिवंत सोडणार नाही. त्याने माझा खूप अपमान केला आहे. आणि त्यावर चंची म्हणते की ठीक आहे. आणि मग ती त्या रमेशला एक प्लॅन सांगते आणि तो प्लॅन ऐकून तो माणूस देखील खुश होतो. तर दुसरीकडे चारुलता पूजेसाठी छान तयार झालेली असते. तितक्यात मग चारुहास सर त्या ठिकाणी येतात. ते चारुलताचं कौतुक करत म्हणतात की तू अगदी सरस्वती देवीचं दुसरं रूपच दिसतीये. फक्त एक गजरा असता तर बरं झालं असतं. मात्र चारुलता म्हणते की आता रात्रीच्या वेळी गजरा कुठे मिळणार. पण तितक्यात चारुहास सर तिच्यासाठी गजरा घेऊन येतात. त्यामुळे ती खूप खुश होते आणि मग चारुहास सर स्वतः तो गजरा तिच्या केसांमध्ये माळतात. तितक्यात अक्षरा त्या ठिकाणी येते. ती सगळी पूजेची तयारी झाल्याचं सांगते. त्यामुळे चारुलता खुश होते आणि ती अक्षराला अधिपतीबद्दल विचारते. तर अक्षरा म्हणते की मी त्यांना कॉल केला होता, ते लवकरच येतील. चारुलताला भीती वाटत असते की अधिपती नक्की येईल की नाही. पण चारुहास सर तिला धीर देतात आणि सांगतात की काळजी करू नको, अक्षरावर विश्वास ठेव, ती सगळं काही ठीक करेल. दुसरीकडे अक्षरा अधिपतीला कॉल करत असते. तो येईल की नाही याचीच ती वाट बघत असते आणि तितक्यात अधिपती घरात येतो. त्यामुळे अक्षरा खुश होते आणि त्याला मिठी मारते. त्यामुळे अधिपतीसुद्धा खुश होतो. तो अक्षराला विचारत असतो की काय झालं मास्तरीनबाई. तर अक्षरा हसतच म्हणते की बरं झालं तुम्ही आलात, मी तुमचीच वाट बघत होते. आणि मग तिने अधिपतीसाठी जो कुर्ता काढून ठेवलेला असतो तो त्याला देते. त्यामुळे अधिपतीसुद्धा खुश होतो. त्यानंतर मग ते दोघेजण पूजेसाठी छान तयार होतात. दुसरीकडे दुर्गी आणि चंचीसुद्धा घरात आलेल्या असतात. पूजेची तयारी बघून तर त्यांचा चेहराच पडतो. आणि मग चारुहास सर, चारुलता आणि अक्षरासुद्धा त्या ठिकाणी येतात. चारुलता दुर्गीला विचारत असते की हळदी कुंकवासाठी तू बायकांना बोलावलं आहे ना. आणि त्यावर दुर्गी म्हणते हो, त्या आल्याच असतील. आणि तितक्यात दुर्गीने ज्या बायकांना पैसे दिलेले असतात त्या बायका घरात येतात. त्यानंतर मग पूजेला सुरुवात होणार असते. अधिपतीसुद्धा त्या ठिकाणी येतो. त्याला बघून चारुलता तर खूपच खुश होते. मात्र अधिपती रागातच म्हणतो की मी फक्त इथे पूजेसाठी आलोय. त्यामुळे तिला वाईट वाटतं आणि मग त्यानंतर पूजेला सुरुवात होते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत दुर्गीने पैसे देऊन ज्या बायकांना घरी बोलावलेलं असतं त्या बायका म्हणत असतात की आता वर्ष झालं तुमच्या घरात सुद्धा पाळणा हालायला पाहिजे. आणि ते ऐकून अक्षरा खाली मान घालते. तर त्या बायका लगेच म्हणतात की काय झालं, तुम्हाला कोणता प्रॉब्लेम तर नाही आहे ना. आणि त्या बायकांचं असं वागणं बोलणं बघून घरातील सगळ्यांनाच धक्का बसतो. अधिपती तर खूप चिडतो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.